भाग 3. संत तुकारामांचा आपल्या स्त्रीस उपदेश. तुकारामांच्या कीर्तनात मृत झालेले बालक जिवंत झाले, त्यामुळे सर्वत्र त्यांची कीर्ती वाढली. तेव्हापासून तुकाराम अरण्यात एकांतात भजन करीत असे आणि रात्री गावात जाऊन कीर्तन करीत असे. अशा प्रकारे 2 महिने झाले तुकोबा घरी गेले नाही. एके दिवशी तुकोबांची पत्नी नदीवरून पाणी आणत असताना तिला वाटेत तुकोबा भेटले. ती त्यांचा रस्ता अडून त्यांना दूषणे देत बसली. तरीसुद्धा पत्नीच्या तिखट शब्दाने तुकोबा विचलित झाले नाही. उलट तिला पांडुरंग रुक्मिणीचे पाय धरण्यास सांगितले. तुकोबाला समजावून ती घरी घेऊन आली. घरच्या तुळशी वृंदावनाजवळ बसून तुकोबा भजन करू लागले. तिथेच बसून ते तिला उपदेश करत. तुकोबा तिला म्हणत, तू इंद्रिय सुखामध्ये रमू नकोस. इंद्रिये जिंकून घे. बाकी सर्व माती मोल आहे. ईश्वरभक्ती सर्वश्रेष्ठ आहे. देवाचे देणे कोणालाही चुकत नाही. समाधानाने मिळेल त्यामध्ये संतोष मानून राहा. ईश्वरभक्ती करून स्वतःचे कल्याण कर. मुलाबाळांची काळजी करू नको. त्यांचे नशीब त्यांच्याबरोबर. तू स्वतःला त्यांच्यामध्ये गुंतवू नकोस. हरिस्मरण करून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त हो. रोगाने गुरे मेली, चोरांनी घर लुटले, मुलेबाळे झालीच नाही असे समजून मन शांत कर. एवढे सांगून तुकोबांनी तिला घरातील सर्व वस्तू ब्राह्मणांना दान करायला सांगितल्या. तुकोबांच्या उपदेशाप्रमाणे तिने दुसऱ्या दिवशी स्नान केले. देवपूजा करून घरातल्या सर्व वस्तू ब्राह्मणांना दान केल्या. तिचे सत्व पाहण्यासाठी देवी रुक्मिणी एक गरीब स्त्रीचे रूप घेऊन आली आणि तुकोबांना म्हणाली, तुम्ही एवढे दान केले. मी अत्यंत गरीब असून मला काहीच मिळाले नाही. त्यावेळी पत्नीची वाळत घातलेली साडी तिला देऊन टाकली. हे पाहून तुकोबाच्या पत्नीला ह्या गोष्टीचा राग आला. तुकोबा ज्या पांडुरंगाचे ध्यान करतो त्यामुळे संसार विसरला, आपल्याला दुःख दारिद्र्य भोगावे लागले असा विचार करून हातात मोठा दगड घेऊन पांडुरंगाला मारण्यासाठी मंदिराकडे निघाली. तिला पाहून देवी रुक्मिणीने मंदिराचे दार बंद करून घेतले. दार बंद केल्यामुळे तुकोबा बाहेर राहिले. नाना विकल्प त्यांच्या मनात येऊ लागले. तुकोबांची पत्नी पांडुरंगाच्या पायावर दगड घालणार तोच रुक्मिणीने तिचे हात धरले आणि म्हटले, तुला संसारात जे काही कमी पडेल ते मी तुला पुरवेल, पण पांडुरंगावर राग करू नको. देवीने तिला नवीन साड्या, चोळ्या, सुवर्णमोहरा दिल्या. सर्व पाहून तुकोबाची पत्नी आनंदित झाली. समाधानाने घरी परतली. जाताना देवीचे पाय धरले. दगड टाकून क्षमा मागितली. आपली पत्नी देवीकडून साडी, चोळी, मुद्रा आणल्या हे पाहून तिला म्हटले, तू उतावळापणा केलास, आपला परमार्थ बुडवला. हे सर्व तू ब्राह्मणांना दे. तिने पती आज्ञेप्रमाणे सुवर्णमुद्रा ब्राह्मणांना वाटून दिल्या.